निर्णयाला जो मान्य करणार नाही तिथे कोणत्याही पद्धतीने गोंधळ घालेल त्याला 5 रनची पेनल्टी देण्यात येईल, हे मी आयोजकांच्या तर्फे इथे जाहीरपणे सांगतोय. नक्कीच तर एक प्रकारची चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचा आम्ही पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शिवशंभो चषक 2024 पर्व 28 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. साखर जांभूलवाडी विरोधात वावे जांभूलवाडी हाय व्होल्टेजचा सामना असेल. सामना 4 षटकांचा असेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग या सामन्यासाठी जे समालोचक जे आपल्या 15 गावातील एक नावाजलेले एक मोठा आवाज मुसाडगावचे सुपुत्र रघु सुर्वे आणि साखरगावचे सुपुत्र रोहितजी उतेकर आमचे मित्रबंधू त्यांना विनंती असेल की या पुढील सामन्याचं धावतं समालोचन करायचं आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद विजय सर. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि निवे गावची ग्रामदेवता श्री केदारनाथाच्या चरणी देखील साष्टांग दंडवत देऊन आपल्या 15 गावातील अन्य देवी देवतांच्या चरणी दंडवत करतो. आणि आता जे कालच्या दिवसापासून असतील किंवा या झालेल्या मॅचला ज्यांनी समालोचन केलं ते आमचे मित्रबंधू आदरणीय प्रवीणजी सर आणि आदेश सर यांना देखील खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्यासोबत कॉमेंट्रीसाठी जोडलेले गेलेले आमचे मोठे बंधू रघुनाथ सुर्वे सर यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि मित्रांनो आपण सर्वजण पाहताय शिवशंभो चषक 2024 आणि या 2024 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. चला फिल्डिंग लावून घ्या. या ठिकाणी आमच्या 15 गावातील आमचे मार्गदर्शक श्री विलासदादा उतेकर साहेब दामणन उतेकरवाडी पायरवाडी या ठिकाणी आलेला आहे, तर मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्व क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आता सुरू होणारा सामना तो म्हणजेच श्री कालिका माता जय हनुमान क्रीडा मंडळ साखर जांभूवाडी विरुद्ध राधाकृष्ण वावे जांभूवाडी या 2 संघांमध्ये खेळला जातोय. प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून साखर जांभूवाडी संघाने फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते म्हणजेच वावे जांभूवाडी या संघाला. 2 बलाढ्य संघ आहेत 15 गावातील आणि ही मॅच मात्र अतितटीची होणार, यात काही वाद नाही, यात काही शंका नाही आहे. स्ट्रायकरेनला सलामीची जोडी आलेली वावे जांभूवाडी या संघाच्या वतीने. स्ट्रायकरेनला असतील तेजस उतेकर आणि त्यांच्या जोडीला असतील गणेश उतेकर अशी जोडी सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आले ते म्हणजेच सौरभ पवार. मित्रांनो ही मॅच म्हणजेच शिवशंभू चषक 2024 निवे गावच्या वतीने आणि निवे गावची ग्रामदेवता माफ करा 2025 या गावची ग्रामदेवता श्री केदारनाथाचं मंदिर भव्य दिव्य असं मंदिर निवे गावामध्ये आपण सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने आपण मोठं भव्य दिव्य मंदिर उभारतोय. तर श्री केदारनाथाच्या चरणी देखील दंडवत असेल आणि माझं भाग्य समजतो श्री केदारनाथाचं गाणं गायनाची संधी या गावाने या आयोजक मंडळाने आम्हाला दिली होती. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. शुभेच्छा असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना. चला मॅच ऑन करा प्लीज, स्पीडअप करा. पहिला चेंडू निर्धाव सरळ विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. या ठिकाणी पारितोषिक मात्र लागू झालंय. फलंदाज तेजस उतेकर यांना त्यांचे बंधू राज उतेकर जर षटकार मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे, याची नोंद घ्यायची. यावेळी मात्र पुन्हा थोडासा स्लोअर वन चेंडू पाहायला मिळाला, परंतु लेग एसटीच्या दिशेने जाणारा पंच आपले हात समांतर करतायत. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव खात्यामध्ये काउंट केली जाईल. या एक्स्ट्रा रनच्या स्वरूपामध्ये संघाचं खातं ओपन केलं जातंय. 1 धाव या आकड्यावरती. हॅलो वावे चिंचाटवाडीचा संघ
इथं हजर झालेले आहेत त्यांचं देखील आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. तेजस कदम आपण या व्यासपीठाकडे. यावेळी मात्र पॅडवरती आदळलेला चेंडू पंचांकडे अपील केलेली, परंतु पंचांनी अपील फेटाळलेली आहे आणि लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एकदा मात्र कंप्लीट केली दोन फलंदाजांनी. वाबे जांभूवाडी हा एक नावाजलेला आणि गाजलेला असा संघ म्हणून त्यांची ओळख आहे आणि तितकाच मातब्बर असा संघ म्हणजे साखर जांभूवाडी. आणि हे दोन संघ आता मात्र या कळवा नगरीमध्ये या खारलँडच्या मैदानावरती एक कडवी झुंज देताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. P1चं षटक, सौरभ पवार एक 10-12 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय राईट मोर द विकेट. समोर फलंदाज गणेश उतेकर एक आक्रमक पवित्र सातत्याने या फलंदाजामध्ये आपण पाहतो. आता मात्र पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. एक आगळा बिमरच्या स्वरूपामध्ये हा नो बॉल घोषित केला पंचांनी. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये मोजली जाईल. धावसंख्या येऊन पोहोचले धावफलकावरती 3 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सौरभ. मात्र स्लो बॉलवर चेंडू काही काळ हवेत होता. चेंडू खाली रोहन चव्हाण अतिशय वेगाने आला, परंतु चेंडू कलेक्ट करून थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट गणेश आणि तेजस या 2 फलंदाजांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आताच ज्यांचं या ठिकाणी या खेळपट्टीवरती आगमन झालं ते म्हणजे वावे चिंचाटवाडी संघ. या संघाचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे मुसाड सांदेवाडी संघ हा देखील या ठिकाणी हजर आहे, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे साखर चौकीचेवाडी संघ आणि धामनंद घोड्याचा आड संघ हे देखील या खेळपट्टीवरती हजर आहेत. या सर्व संघांचं शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते आहे. खेळ आहे क्रिकेटचा. बघायचंय सौरभ टू गणेश असा मारा होतोय. मात्र पुन्हा काही काळ हवे झेल होतोय का आणि सुरेख झेल टिपला गेलाय. गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला हादरा गणेश माघारी परतावं लागणार आहे. स्लोवर वन बॉल होता, थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळालं आणि एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफला मात्र तिथे तटस्थ भूमिका केली ती म्हणजेच प्रथमेश उतेकर उर्फ विकी याने एक सुरेख झेल टिपला गेला आणि पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच वावे जांभूवाडी या संघाचा गणेशच्या स्वरूपामध्ये. आणि गणेशची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज मैदानामध्ये दिनेश सावंत. पुन्हा एकदा न्यू बॅटर पाहायला मिळतंय दिनेश आणि तेजस. यावेळी मात्र पुन्हा पॉइंटच्या मिड ऑफच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे देखील सुरेख झेल टिपला गेला महेश सकपाळच्या माध्यमातून. डीजे तर दुसरा गडी बाद होतोय. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर जाताना दिनेश जसा आला तसा माघारी परत गेला आणि अतिशय चांगली कामगिरी पाहायला मिळेल पहिल्या षटकामध्ये सौरभची. एक पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 5 या आकड्यावरती अशी झालेली आहे. आणि येणाऱ्या षटकाचं समालोचन आपण ऐकणार आहात माझे बंधू आमचे वरिष्ठ कॉमेंटेटर रघु सुर्वे सर. धन्यवाद रोहितजी. नमस्कार सर्वांना. माझं नाव रघुनाथ सुर्वे. माझ्या समालोचनाला सुरुवात करण्याच्या आधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना नतमस्तक होतो. धर्मवीर संभाजी महाराज यांना नतमस्तक होतो आणि सामन्याच्या दिशेने वळतोय. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी जय हनुमान क्रीडा मंडळ साखर आणि वावे जांभूवाडी चांगल्या प्रकारचा चेंडू होता. सन्मानजनक फटका खेळला जातोय
अतिशय चांगल्या प्रकारची नेत्रदीपक अशी गोलंदाजी केली जाते ती वावी चांबोर्डी संघाकडनं. अचूक टप्प्याची गोलंदाजी तितक्याच चांगल्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजी करणं गरजेचं आहे. आणि क्रिकेटमध्ये मी वारंवार सांगत असतो, जितकी चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे तितकी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, तितक्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे. कॅच विन तर मॅच विन असे समीकरण असतं. आपण जर पाहिलं तर पुढचा चेंडू आहे, अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. गोलंदाज प्रथमेश, चांगल्या प्रकारचा चेंडू आहे, अतिशय गुणवान चेंडू आहे, काहीसा न संभलेला चेंडू आहे. यशवीरच्या हातामध्ये चेंडू जातोय, चेंडू जातो निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता केली जाते. आयुष्यामध्ये आपण जर पाहिलं तर जोखीम पत्करायला शिका. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल. या ठिकाणी पाहायचं आहे जोखीम पत्करली जाते का. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. लेग साईडला मला चेंडू आहे, सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु या ठिकाणी ओव्हरच्या स्वरूपात एक धाव एक्स्ट्रा मिळते. टोटल धावा या ठिकाणी जमा केल्या जातात 2 धावा. 2 धावने धावसंख्येत भर पडते. 2 धावसंख्या होते ती 8 धावा. खरोखरच चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणाने साथ देणं गरजेचं आहे. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं होतं, परंतु थोडासा ओव्हरथ्रो होतोय. ओव्हरथ्रोचा 1 धाव एक्स्ट्रा मिळते. धावसंख्या होती 7. दुसरं षटक चालू आहे. स्ट्राईकला आलाय तो तेजस, डावकुरा फलंदाज आहे, गुणवान खेळाडू आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी करणारा फलंदाज. शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू आहे, ऑफसाईडला मारलेला फटका आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा होत आहे. थोडासा ओव्हरथ्रो, परंतु बॅकअप चांगला येत आहे. 1च धाव मिळते. एका धावने धावसंख्या सरसावली जाते. धावसंख्या होती ती 8 धावा, 9 धावा माफी असावी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी तितक्या चांगल्या प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. पाहायचंच यापुढील चेंडू, अचूक टप्प्याची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे. लेग साईडला मारलेला चेंडू आहे, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. 2 धावने धावसंख्या सरसावली जाते. 2 धावने धावसंख्या होते, दुहेरी धावसंख्येमध्ये जाते. धावसंख्या आहे ती 11. दुसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये आपल्याला कमीत कमी या मैदानाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर ना 35 ते 40 धावा करणं गरजेचं आहे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटाही सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास. पाहायचं या सामन्यामध्ये कोणता संघ इतिहास घडवतोय आणि शिवशंभू क्रीडा मंडळाचा मानकरी कोण ठरतोय. इतिहास घडवणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही तर बनवलेले रेकॉर्ड तोडण्यासाठी खेळला जातो. चांगल्या प्रकारचा सन्मानजनक फटका मारण्याचा प्रयत्न होतो. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. षटक संपल्याची खूण केली जाते. षटक संपल्यानंतर धावसंख्या ठरवली जाते 11. 2 बाद 11. डीजे नक्कीच आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक शंकरजी भोसले साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केले जाते. यानंतरचा होणारा सामना आहे कालिका माता साखर चौकीची वाडी धामणन घोड्याचाड. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पॅवलेंशी संपर्क साधायचा आहे. या आपण इकडे दोन्ही संघ नायकांनी धामणन घोड्याचाड आणि साखर चौकीची वाडी. धन्यवाद. शंकरजी भोसले साहेब आपण व्यासपीठावरती यावं. त्याचप्रमाणे विजयजी जाधव आर्मीमॅन आमच्या या निवेगावचे सुपुत्र, त्याचप्रमाणे त्यांची धर्मपत्नी सुलोचना यांचंही इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते. हॅलो, धन्यवाद विजयजी. चला वैयक्तिक कोटीतील पहिल्या संघासाठी तिसरं षटक सोहम. यावेळी मात्र बॅटची कडा लागून चेंडू मैदानालगतच राहिला आणि एक पुन्हा निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश मिळालं जात आहे. ते म्हणजे सोहमला. तिसरं षटक घेऊन आलेले गोलंदाज सोहम आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली शरीरयष्टी असणारा खेळाडू, 10-12 पावलांचा रणप आहे आणि एक वेगवान जलद गती अशी गोलंदाज अशी त्यांची ओळख. समोर फलंदाज मात्र तेजस. आणि मात्र विरकावून लेगच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स. दणदण करत सीमारेखा पार चौकार. डीजे
चांगला चेंडू टाकला होता, तितकीच चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते महेशच्या माध्यमातून. आणि एका बाजूला जरी चौकार घेतला तरी पण त्यानंतर लगेच कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र सोहमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि जसं क्रिकेट आपण मित्रांनो म्हटलं जातं, क्रिकेट आणि आयुष्य हे एका बाजूने माहितीने समांतर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी मात्र लोअर फुलटॉस चेंडू चांगला तटवला, विथ कार्पेट बाउंड्रीच्या सीमारेषेच्या दिशेने आला आणि तिथे चेंडू कलेक्ट करून थ्रो केला जाईल तोपर्यंत एक धाव मात्र अंकित केली. एका धावेवरती समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. आता मात्र स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय दीपक उतेकर. दबंग आणि सर्जा या नामवंत बैलांची ख्याती असणारे असे हे आमचे मित्र दीपक उतेकर. बैलगाडा या क्षेत्रावरती, या खेळावरती प्रचंड प्रेम असणारा हा व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा सोहम टू दीपक. फिरून मारण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी आत्मविश्वास आणि या शॉटमध्ये कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल थोडीशी कमी दिसली आणि चेंडू सरळ विसावतोय. एसटी रक्षक परेशच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश येतंय गोलंदाज सोहमला. धावसंख्या मात्र जैसे ते धावफलकावरती 16 या आकड्यावरती. 16 रन ऑन बोर्ड टीम वावे. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र संजय उतेकर, साखर जांभवाडीचा एक अनुभवी खेळाडू. आणि दरम्यान तिसरं षटक देखील संपलं जात आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 16 या आकड्यावरती आणि संधी मिळते डीजेला. हॅलो, साखर चौकीची वाडी आपण नाणेफेक करण्यासाठी या आपण इकडे. धामणन घोड्याचा अर्थ संघनायक इथे हजर झालेला आहे, तर तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे कांबळे यांना. थँक्यू. टॉस साठी मला वाटतं दोन्ही कर्णधार या ठिकाणी आले. अतिशय चांगल्या प्रकारचा चालू असलेला सामना. शॉर्टआउटचा चेंडू होता, परंतु या ठिकाणी मोठा फटका खेळू शकला नाही. आणि खरोखर स्पोर्ट्समॅनशिप काय असते तो तेजस दाखवून देतो. खरोखरच कौतुक केलं पाहिजे. सर्व खेळाडूंनी त्याची टाळ्या वाजवल्या पाहिजेत. निर्णयाच्या या ठिकाणी वाट पाहिली नाहीये आणि फलंदाज बाद झाला होता, त्याला माहिती आहे तो स्वतःहून डकआउट मध्ये जातोय. खरोखरच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी डीजेला संधी मिळते. डीजे पाहायचंय वैयक्तिक पहिले संघासाठी 4थं महत्वाचं निर्णायक षटक घेऊन आलाय तो रितेश. अचूक टप्प्याचे गोलंदाजी आहे. चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. पुन्हा एकदा सन्मानजनक फटका खेळण्याचा प्रयत्न होतो, पण तो या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात पुन्हा एकदा दुसरा गडी बाद होतोय. बॅक टू बॅक 2 फलंदाज डकआउट मध्ये जाण्यासाठी सज्ज होत आहेत. होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही. जिंकण्याची आशा ठेवा. शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याकडे सामना वळू शकतो याची आशा ठेवा. शेवटचे षटक आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडला मारलेला चेंडू आहे. ऑफ साइडला टाकलेला चेंडू आहे. निर्धाव चेंडू जातोय यष्टीच्या हातामध्ये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. कमबॅक काय आहे या ठिकाणी झाकून दिलं जातंय साखर जांभोळी संघाकडनं. पूर्णपणे बॅकफुटला ढकललं जाते राधाकृष्ण वावी संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारला. चेंडू चेंडू हवेमध्ये आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो का पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक येतोय, झेल सुटतोय. 2 धावा या ठिकाणी जमा केल्या जातात. तिसरी धावाची या ठिकाणी कोणत्याही प्रकारची प्रयत्न होत नाहीयेत. 2 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 18. आपण जर पाहिले तर शेवटचं षटक आहे आणि आतापर्यंत धावा फक्त आणि फक्त 18 धावा जमा केल्या जात आहेत. काय अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. कौतुक केलं पाहिजे सर्व गोलंदाजांचं.
आणि चांगल्या प्रकारचा अनुभव पाठीशी असलेला गोलंदाचा शेवटचा निर्णायक आणि हाणामारीचे षटक टाकतोय तो म्हणजे संजय. संजयचा पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा हलक्या स्वरूपाचा चेंडू टाकला होता. डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 19 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. कौतुक केलं पाहिजे या सर्व खेळाडूंचं. पुढचा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. मोठ्या फटकाचा या ठिकाणी समाचार घेतला जातोय का पाहायचा आहे. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 21 धावा. 22 धावांचं आव्हान असणार आहे. ते म्हणजे साखर जांभवाडी संघाला. असं गेलो असं आलो. डीजे हॅलो. या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमानिमित्त श्री लक्ष्मण शिवराम महापदी यांच्यातर्फे 1001 रुपयाची देणगी आलेली आहे. शिवाजी बाबाजी महापदी यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. अरुण अर्जुन उतेकर साखर बामणवाडी यांच्याकडून 501 रुपयाची या ठिकाणी वर्गणी आलेली आहे. त्याचबरोबर सूरज सीताराम उतेकर चोरवणे उतेकर गावठाण यांनी मंदिराला 5001 रुपयाचं या ठिकाणी देणगी दिलेली आहे. तसेच प्रतापराव जोशीराम पालांडे यांच्याकडून 500 रुपयाचं या ठिकाणी देणगी आले आहे. सर्व देणगीदारांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत आणि धन्यवाद देतो. अरुण अर्जुन उतेकर साखर जांभूळवाडी यांच्याकडून 500 रुपयाची या ठिकाणी देणगी. हॅलो. तर नक्कीच या सर्व देणगीदारांचं आम्ही पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय शिवशंभो चषक 2024 पर्व 28 मध्ये. तर यानंतरची मोठी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. साखर चौकीची वाडी विरुद्ध धामणन घोड्याचा आड. नाणेफेकीचा कौल केला जाईल आमच्या गावचे निवेगावचे सुपुत्र विजयजी जाधव यांच्या शुभ हस्ते. त्याचप्रमाणे शंकरजी भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल करून घ्यायचंय. या ठिकाणी आपल्या 15 गावातील बरेचसे मान्यवर आज या स्पर्धेकरिता आलेले आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर सकाळपासून आतापर्यंत ज्या संघांनी या ठिकाणी उपस्थिती लावली त्या सर्व खेळाडूंचं, त्यांच्या सर्व संघ प्रतिनिधींचं आणि मंडळाच्या सर्वांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी सुंदर असं समालोचक चालत असलेले आमचे सर्व सहकारी रघु असतील, त्याचबरोबर आपला प्रवीण असेल, तर या सर्वांचं खरोखरच अतिशय सुंदर असं मनापासून धन्यवाद. या फेडरेशनच्या माध्यमातून एक खूप चांगल्या वेगवेगळ्या पद्धतीची व्यासपीठं तयार झालेली आहेत आणि या व्यासपीठं ही ह्या लोकांपर्यंत, महाराष्ट्रापर्यंत, भारतापर्यंत पोहोचून जाण्याचं काम हे फेडरेशन नक्कीच प्रत्येक आयोजकाच्या मार्फत करत राहील. पुनश्च एकदा सर्वांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. नक्कीच महेश दादा धन्यवाद. पहिलं सत्र संपलेलं आहे. विजयासाठी आव्हान ठेवलंय ते म्हणजेच 22 धावांचं आव्हान असं ठेवलेलं आहे साखर जांभवाडी या संघासाठी. पंचांना नवीन बॉल द्यायचा आहे आणि या ठिकाणी आमचे तेजस कदम सरांचं हार्दिक स्वागत. एक वावे गावचा सुंदर आवाज यांच्या देखील माध्यमातून आपण सातत्याने ऐकत आलोय. आणि यानंतरची होणारी मॅच आपण पाहायला मिळणार आहे ती म्हणजेच श्री कालिका माता साखर चौकीची वाडी विरुद्ध धामणन घोड्याचा आड. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे साखर चौकीची वाडी या संघाने आणि आपला निर्णय आम्हाला लवकरच कळवतील अशी त्यांना विनंती करतो. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाते. दुसऱ्या सत्राला सुरुवात केली जाते. जिंकण्यासाठी 24 चेंडू 22 धावांची गरज आहे ती म्हणजे साखर जांभवाडी संघाला. पहिली जोडी सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच रोहन चव्हाण आणि त्यांच्या जोडीला महेश सकपाळ. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन गणेश उतेकर. एक 10-12 पावलांचा रनअप आहे गणेशचा. राईट मोर द विकेट असा मारा करतात. एक चांगले फलंदाज, चांगले खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे ती म्हणजे वावे जांभवाडी या संघाच्या वतीने. चला मित्रांनो मॅच ऑन करा. टीम साखर चौकीची वाटी आपला डिसिजन मात्र आयोजकांना कळवायचा आहे.
पुनश्च एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व क्रीडा रसिकांचं शिवशंभो चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी आमचे बंधू सुनीलजी सकपा साहेब आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी शिवशंभोच्या वतीने स्वागत करण्यात येते. पहिला चेंडू टाकण्यासाठी गणेश तयार. आपटून टाकलेला चेंडू, चांगला फटका ऑफच्या दिशेने, वन बाउन्स, सीमारेखा. पंच आपला डिसिजन सांगायचा. येस, चौकार येतोय दणदणीत, पहिलाच ब्रँडेड चौकार डीजे. एकना फटका पाहायला मिळाला रोहनच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गणेश, आणि मात्र पुढे मारलाय, समोर फटका, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू कलेक्ट करून फेकी केली जाईल, तोपर्यंत चांगली धाव आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. रोहन आणि महेश या दोन फलंदाजांमध्ये देखील पाहायला मिळाली. 2 धावा, संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्या धाव फलकावरती 6 या आकड्यावरती येऊन पोहोचलेली आहे. विजयासाठी 22 धावांचं आव्हान, उद्दिष्ट, लक्ष ठेवलंय ते म्हणजे साखर जांभवड या संघासाठी. पुन्हा एकदा चांगला जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बीट केलं जात आहे. चेंडू सरळ विसावतोय यष्टी रक्षक दिनेशच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू फेकी करण्यामध्ये यश येते गणेशला. मित्रांनो, क्रिकेट हा खेळ एक शांत, संयमी आणि माइंडने खेळला जातो. जर तुम्ही एक स्ट्रॅटेजी आखाल, एक योजना आखाल, तरच तुमचा विजय मात्र निश्चित आहे. असा हा खेळ आहे क्रिकेटचा. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये, वन बाउन्स, बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा दुसरा चौकार. फलंदाज चौकार षटकार मारू शकतो, तर त्याला आउट करण्याची क्षमता देखील गोलंदाजामध्ये आहे. तेच सिद्ध करतोय तो म्हणजेच गणेश. आणि नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये मनीष चाळके, डावखुरा असा फलंदाज आहे साखर जांभवड या संघाचा. अजूनही पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 10, 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचले. पुन्हा एकदा न्यू बॅटर पाहायला मिळतंय. मनीष आणि महेश अशी जोडी साखर या संघाकडून. याला मात्र बॉलचा आणि बॅटचा काहीसा संपर्क नाहीये. चेंडू सरळ विसावतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या साखर जांभवडी संघ 1 गडी बाद 10 या आकड्यावरती. संधी मिळते डीजेला. चांगल्या प्रकारचा सामना चालू आहे. लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु शेवटच्या धावसंख्येपर्यंत आपण जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण कधीही विजयी होत नाही, हे दोन्ही संघाला माहिती पाहिजे. कोणत्याही क्षणाला हा सामना फिरू शकतो. क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे. पहिला चेंडू हाताळण्यासाठी येतोय
चांगल्या प्रकारचा फटका आहे. ऑफसाईडला मारला चेंडू आहे. पायाचा चेंडू जातोय. वन बाउन्स सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. डीजे बॅकफुटला ढकललं जात आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावानंतर जमवल्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. लेग साईडला मारले चेंडू आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होते. एक धाव काही रोखू शकत नाहीयेत. एका धावाने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 15 धावा. जिंकण्यासाठी 22 धावांचं आव्हान असताना दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत धावा जमवले जाते ते 15. आपण जर पाहिलं तर थोडासा वन साईड सामना होऊ शकतो, यात काही शंका नाही. चांगल्या प्रकारची फलंदाजी केली जाते. डावकुरा फलंदाज मैदानामध्ये आहे आणि या मैदानाचं जर आपण समीकरण पाहिलं तर डावकुरा फलंदाजाला ॲडव्हान्टेज आहे. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू टाकण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक चांगल्या प्रकारचा केला जातोय. गोलंदाजांनी कमबॅक करणं गरजेचं आहे. एखाद्या चेंडूवर आपल्याला जर चौकार षटकार गेला तर त्या पुढचे चेंडू कसे हाताळणार हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि जो गोलंदाज कमबॅक करतो ना त्याच गोलंदाजाचं नाव होतं. पाहायचं दीपकचा पुढचा चेंडू आहे. चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. स्वतःचा फॉलो म्हणजे काय चेंडू अडवला जातोय. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. चांगल्या प्रकारचा झेल पकडला जातोय. खरोखरच दीपक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी झेल पकडतोय. कॅच विन तर मॅच विन असं समीकरण आपण का क्रिकेटमध्ये वारंवार पाहतोय. परंतु या ठिकाणी थोडंसं समीकरण चेंज केलं जात आहे. आता फलंदाजी येतो तो परेशने चांगल्या प्रकारचे फलंदाजी करणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये जोखीम घेणं गरजेचं आहे तरच आपण यशस्वी होऊ शकता. पुन्हा एकदा ऑफ साईडला मारले चेंडू आहे. चांगल्या प्रकारचा फटका आहे. या ठिकाणी फलंदाज चांगल्या प्रकारचा फटका मारतोय. या ठिकाणी डिक्लेअर स्वरूपात 2 धाव्या जमा केल्या जात आहेत. 2 धाव्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 17. चेंडू द्यायचा आहे. हॅलो, तर मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती असेल डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू आपण आणून द्यायचा आहे याची नोंद घ्या. लहान मुलं तिकडे खेळत बसू नका आणि सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. आता शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस हा गोड झाला पाहिजे. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत केले जाते. सामन्याकडे घेऊन जातोय रघु सुर्वे. दीपकजी खरोखरच चांगल्या प्रकारचे गोलंदाजी करतोय परंतु थोडंसं या ठिकाणी क्षेत्ररक्षण वर कंट्रोल होत नाहीये. सन्मानजनक फटका खेळला जातोय. खरोखरच कौतुक केलं पाहिजे या खेळाडूंचं. त्यांना माहिती आहे की आम्ही सामन्याच्या जवळ आलोय, विजयाच्या जवळ आलोय. या ठिकाणी विकेट टाकणं चुकीचं आहे. षटक संपल्याची खून केली जाते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 18 धावा. डीजे सुशांतचा यार मात्र पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेत आहे आणि झेल होणार यात काही शंका नाही. गडी बाद. परेश बॅक टू द पॅव्हिलियन. मिळतात आणि त्यांच्या सामोरा गोलंदाजी करतात ते म्हणजे सुशांत उतेकर, एक स्विंग आणि स्पिनर गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्याला भिरकावून दिलाय. डी झोनच्या दिशेने घोषित क्षेत्रामध्ये 2 धावा विकेला मिळतील आणि या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या पुढे येते
20 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आता मात्र पाहायला मिळते. नवीन बॉल घ्या सुशांत. चला मॅच बॉल घ्या, नाही तर काय मॅच सुरू करा. 2 धावांची गरज आहे विजयासाठी साखर या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सुशांत उतेकर. एक 5-6 पावलांचा रनअप पाहायला मिळतोय सुशांत यांचा आणि त्याला सामोरे फलंदाजी करतायत ते म्हणजेच प्रथमेश उर्फ विक्की. आणि आपण मित्रांनो सातत्याने क्रिकेटमध्ये देखील पाहिलं जातं की अडचणीच्या काळात सर्वात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा असलेला विश्वास आणि आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स. चांगला चेंडू पाहायला मिळाला, त्याला सन्मान देखील दिलाय. निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश पुन्हा एकदा सुशांतला. जर रघु सर या पहिल्या सत्रामध्ये वावे या संघाने जर कुठेतरी धावसंख्या 30च्या वरती नेऊन ठेवली असती तर सामन्यामध्ये चुरस पाहायला आपल्याला मिळाली असती. आणि मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू टटवलाय. चेंडू जाता विथ कार्पेट सीमारे कपार. येतोय विजयी चौकार प्रथमेशच्या बॅटमधून. साखर संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि जामवाडी संघाला देखील पुढील होणाऱ्या मॅच साठी शुभेच्छा. गुड लक. पुढील होणारी मॅच असेल तर नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि धामणन संघ गुड्याचा 8 संघाला क्षेत्ररक्षण प्राचारण केले. या सामना साखर जांभूलवाडी हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर सामनावीर रोहन चव्हाण या सामन्यासाठी सामनावीर मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो रोहन चव्हाण. त्याने व्यासपीठाकडे येऊन त्या आमच्या